काँग्रेसचे नेते तथा नवनिर्वाचित खासदार राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी शहरातलं एक बॅनर जे आहे ते चर्चेचा विषय बनलंय। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यामिरे यांनी एक बॅनर लावले, ज्यावर देशाचे भावी पंतप्रधान राहुल गांधी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। वरी जर बघितलं तर काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यापासून तर महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचा फोटो या बॅनरवर आहेत आणि नुकतेच लोकसभेच्या जे निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये जर आकडेवारी पाहिली तर इंडिया अलायन्स जे होतं त्या इंडिया अलायन्सला जवळपास 232 जागा आणि एनडीएला 300च्या जवळपास जागा मिळाल्या आणि यानंतर देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झालेले आहेत। आणि असं असताना सुद्धा अजूनही काँग्रेसच्या नेत्यांना असं वाटतं की राहुल गांधी जे आहेत ते पुन्हा एकदा म्हणजे पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात आणि त्याच अनुषंगानं हे लागलेले जे बॅनर आहे ते चर्चेचा विषय परभणीत बनला आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।